महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल। म्हसरूळ शिवारात संततधार पावसाने सोयाबीन व मक्का पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान। जाफराबाद तालुक्यातील मौजे म्हसरूळ शिवारातील गट क्रमांक 69 मधील जवळपास 40 ते 50 हेक्टर जमीन संततधार पावसामुळे पाण्याखाली बाधित झाली असून त्यात मक्का सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामा करावा अशी माहिती म्हसरूळ येथील माजी सरपंच रवींद्र बदर तथा येथील शेतकरी यांनी आमच्या महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलशी संवाद साधताना दिली। सहसंपादक परशुराम मुळे, जाफराबाद तालुका प्रतिनिधी मुरलीधर डहाके। महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आम्ही सध्या म्हसरूळ तालुका जाफराबाद जिल्हा जालना या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर आलेलो आहेत। या ठिकाणी आपण बघू शकता, या ठिकाणी सोयाबीनची भरमसाठ नुकसान झालेली आहे। या ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे। त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार दादा। नमस्कार। काय नाव आपलं? मारतण लहान। मारतण भुजंगराव लहान। किती हेक्टर आपले? 1 हेक्टर 10। 1 हेक्टर 10। पूर्ण सोयाबीन आहे? पूर्ण सोयाबीन। पूर्ण पाण्याने गेली? पूर्ण पाण्यात पेरू परेशान झालो। डबल पेरली होती का? डबल पेरून ही कंडिशन होती। शासनातर्फे की पंचनामा? काहीच नाही। तुम्ही कळवलं नाही तलाठी साहेबाला? काहीच नाही, कोणी यायला तयार नाही, काही नाही। अशी कंडिशन व्हायली। किती खर्च आला सध्या 1 हेक्टर सोयाबीन? खर्च आता जवळ 26,000 रुपये खर्च होऊन जाईल 1 हेक्टरवर। त्याच्यानंतर आता ही अशी कंडिशन आहे। चालू पाऊसच चालू आहे ना। या ठिकाणी माजी सरपंच आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत। बोला सरपंच साहेब, आता सांगून काही फायदा नाही। इथला नुकसान झाली, आता इथली झाली। तुम्हाला बी सांगून आता काय, आता तुमच्यासारखी बी आमच्या शेतामध्ये येऊन पोरायला साहेब, हे सोयाबीन काही चालत नाही। याच्यामध्ये मुळी बी राहिली नाही, दाना नाही याच्यात। आता काय फाशी घ्यायची पाळी आली आता शेतकऱ्यांना। तुमच्या शहरातील किती हेक्टर जमीन अशी पाण्याखाली गेलेली आहे? अशी जवळजवळ 50 हेक्टर जमीन आमच्या म्हसरूळ शहरामध्ये अशी नुकसान झाली आहे। तुम्ही तलाठी साहेबाला केला होता ते म्हणे आदेश आहे जिथं असं तिथं, पण ते आता नेमकं चालू झालं, होरालं 2-4 दिवस करू म्हणे असं बोलले ते। पण आता काय अजून काही बांधापर्यंत आले नाही तलाठी, तहसीलदार कोणी असं काही आलं नाही। धन्यवाद दादा। मी महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल सहसंपादक मुरलीधर डहाके, जाफराबाद तालुका प्रतिनिधी।